भावी आय थिंक साप आलाय छोटासा आहे पण त्याला शोधून बघतायत तिकडे. खूप लांब पळवता येईल त्याला तिकडे, इकडे घराजवळ नको बाबा. हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही सर्व? मी यशवंत जोम, मी सुकेश्री पाटणकर. तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सुकू अँड आशू. सो आजचं काय टॉपिक मग आता पाटणकर? आज आपण घरची साफसफाई करत होती, बाजूचा सगळं परिसर वगैरे, कारण आपली 2 दिवसांनी घरभरणी आहे. तर त्याची तयारी चालू होती. मग आता तो एक व्लॉग आम्ही केलाय, घरची साफसफाई आणि तयारी सगळी, आणि यायचा पण त्याच्यातच ऍड केलाय आपण सकाळचा. सो आता मग विचार केला की जरा फिरून येऊया खाली, आणि आंब्याचे झाडं आले तर यावर्षी आंबे चांगले आलेत ऐकलंय, काकांकडून ऐकलंय. सो बघून येऊया जरा. सो चला मग जाऊया ना खाली. लेट होईल. चल, तर आता आम्ही दोघं निघालोय, पाटणकर आणि मी आहे. आणि हिला काठी देतो. बाबा तू काठी पकड, काठी घेऊन घेऊन हळूहळू चाल, आणि मी पण चालतच आहे. आंबा धक्के आते हमारा. हा पाटणकर, नाही चावत बाबा, आमचा डेलीचा रोड आहे. चलो आता आपण आलो बऱ्यापैकी खाली आपली आंब्याची झाड आहेत, आणि काय मंदिर आहे, देवीचं मंदिर. अच्छा, तिकडे पाया पडूया, आपले आंबे बघूया. किती वर्षांनी येतो आणि करवंद नाही पूर्ण भरलेले असतात. काळे काळे दिसतात. चला कुठे जायचं? हे वारूळ कसलंय? मुंग्यांचं वारूळ आहे. बापरे, नक्की मुंग्यांचं आहे ना. आणि इथे पहिले आपल्या बांबूची शेती होते, म्हणजे बांबू यायचे, बांबूची शेती व्हायची. हा, मेले ते बांबू तुकडे, निवडून गए सगळीकडे. आणि हे तिकडे मंदिर. चला, एवढ्या मी तरी जास्त एवढा पालापाचोळ्यात आजपर्यंत चालली नाहीये. तिथे आपली खाली शेती आहे. हा, आणि ते तिकडे नदी दिसते तुम्हाला. हा, सावित्री नदी. शेतात भीती वाटते चालायला. तिकडे खाली नदी आहे, तिकडे यांना खाली विसर्जनला जावं लागतं. हा, तिकडे मंदिराच्या पाया पडून आलो. आणि आता किती भरली आहे पूर्ण करवंदाची झाडं. हा, सफेद सफेद फुलं आली आहेत. 1 महिना त्याला येतील करवंद. आणि आता निघालोय. 5 वाजले, थोड्या वेळाने अंधार होईल. काय होतंय आता, लोक कमी झाले ना. पहिले आम्ही खूप यायचो, तर पाऊल वाटा असायच्या. आता या सर्व पाऊल वाटा गवतांनी भरलेल्या आहेत. समजत नाही कुठून कुठे जायचंय. पण हे मला आठवते, लहानपणी इथे खेळलेलो. इथं आमचं शेतीचं सर्व सामान ह्याच्यात असायचं. मग इथून आमची खाली शेती होती, तर बाबा ते नांगर वगैरे इथून खाली घेऊन जायचे, आणि तिथे मग शेती व्हायची. आणि मग परत सामान आणून ह्या कुंपण असायचं, या कुंपणमध्ये आमचं सामान सर्व शेतीचं असायचं. तिथे नदी मस्त दिसते ना. घराच्या मागे असं कुंपण होतं हे. ह्याच्यामध्ये आमचं सर्व शेतीचं सामान ह्याच्यातच असायचं, कोण घ्यायचं नाही. वर्षानुवर्ष असंच असायचं. शेती आली की इथून परत, कारण वर खूप चढाव, घेऊन या, खूप मेहनत असायची. चला, आता आपण पटापट वरती निघूया. मी अश्वेलला सांगितलंय काठी मारत जा बाबा, कारण मला थोडी भीती वाटते या पानांमध्ये चालायची.
इथे तरी कमी आहे, पुढे खूप झाडं आली आहेत. तो बघ, आंबा मोहरला आहे ना तो. हा तो आपला आंबा. हा हा आपला आहे. आंब्याचं झाड बाबांनी लावलेला. हा. जो आता याला मोहर आलाय, पूर्ण मोहर आलाय. हो आणि ह्याच्या भोवती पहिले चांगलं कुंपण वगैरे असायचं, आता सर्व गेलंय. मोहर आलाय तर आंबे आपल्याला भेटतील यावेळेची थोडेसे. इकडे माकडं नाही ना येत. येतात, तिथे टोळी येते, त्यांचा फिक्स टाइम असतो. हा. फिक्स टाइम मध्ये माकडांची टोळी येते बरोबर. मग त्यांच्यापासून कसं बसं राहतात, जे राहतात ते एवढे खायला भेटतात. बाकी ती लोक एक चावा घेऊन फेकून देतात खाली. ते उचतं तर खाऊ नाही शकत ना कोण, तो खराब. आणि ह्याचा हा आंबा आपला खूप गोड आहे, टेस्ट चांगली आहे. कलमाचा आंबा. हा कलमाचा. बाबांनी कसा जगवलाय त्याला. आणि मग आता वर निघूया पाटणकर, उशीर होते, संध्याकाळचा टाइम झालाय. पाटणकर, कोकणात कसं फिरून कसं वाटतंय तुला आता? मी पण कोकणातलीच आहे. पण आता ऍक्च्युअल असं ऍडव्हेंचर नाही गेली आहे ना कोकणात, जंगलात बिंगलात. कोकण काय सर्वांना रोड नाही माहिती आहे. दिस इज रिअल कोकण. आंबे तोडायला येऊया आपण. मे महिन्यात येऊ ना, काकांना घेऊन वगैरे. मे महिन्यात येऊ. इथे पण जुगमानचे आंबे आहेत खूप जणांचे. आपले जुगम भाऊकीचे आंबे आहेत. इथून वर हा रस्ता थोडा ऍडव्हेंचर असं समोरून मी आधी नाही आलो. बापरे. शॉर्टकट आहे ऍक्च्युली. त्यानेच किती वेळा आलोय, किती वेळा गेलोय. सांभाळून. हा एक आंबा मस्त येतो. आणि माझे आंबे हाताला लागतात. बघ मोहर बघा बघ, हाताला लागतो हा. अरे बाबा इथे आधी पूर्ण वाटच आहे, कळणारही नाही. चला बाबा, मला आपलं घर आलं. मला एक दोन वेळा ते मावशी दिसल्या सरडा. मी बोलली अचानक काय गेलं तिकडून. असं घाबरायचं नाही. आणि हे बघा आपलं घर बघा, मस्त राजवाडा आपला. काकांची क्रिएटिव्हिटी. आधी आतमध्ये होतं पण त्यांनी बाहेर बनवलं. आणि आपले 2-3 कोंबडे पिल्लू पण आहेत ना 2-3. आता यांचा वेळ झाला आतमध्ये जायचा. आणि ह्याला जाळी यासाठी लावले, तरी ते रानमांजर किंवा कोंबडे खातात. हो, ते चालले घरामध्ये. आता ती पिल्लांना बोलवते. पिल्लं चढतात का? ती नाही चढणार. ती बघ परत खाली येईल आता. सो फायनली अंधार झाला, अंधार. शांतता पसरली. हे बघा सगळीकडे अंधार झालाय. आपला मागचा दरवाजा. मांजर मेव मेव करते, तिला भूक लागली. आता भूक लागली तिला, मागते जेवण द्या. ती आता मागत बसलो. चला, मस्त वाटतं ना गावी. हवा येते मस्त गार. वाटतं. एवढं मोठं अंगण, हवा येते. तुला कसं वाटलं? गाव कसं वाटलं? खूप टाइम. छान आहे, मला आवडतं गावाला. आणि जंगल सफारी केली. छोटीशी जंगल सफारी. मम्मी जेवण करते ते बघा, मम्मीच्या किचन मध्ये. दुपारी आम्ही जेवण, दुपार म्हणजे जो कालचा ब्लॉग झालाय त्यामध्ये जेवण दाखवायलाच आम्ही विसरलो. मस्त मम्मीने जेवण बनवलेलं, टेस्टी. सुकट रस्सा. म्हणजे गावचं जेवण पोटवर 2 गाय जास्त जातात आपले, चुलीवरच. आता आम्ही बसलोय जरा बोलबच्चन करू जरा. आता जेवायला बसलं की सतवते बघा मांजर. हिचं काय चालू आहे? भूक लागली? काय पाहिजे? ती बोलते आता जेवण द्या, 7:30 झाले. हा, अरे हा बोका आहे. ती कुठे गेली? गावी आय थिंक साप आलाय, छोटासा आहे पण त्याला शोधून बघतायत तिकडे.
पुढे लांब पळवता येईल तर तिकडे इकडे घराजवळ नको बाबा. तर आता आमची जेवायची तयारी चालू झाली. आणि मम्मी काय करतेस? मम्मी बोंबील भाजते चुली. चुलीमध्ये भाजते मम्मी बोंबील, सोबत खायला थोडस भाकरी चपाती सोबत. आणि अशाच गोष्टींची टेस्ट भारी लागते ना गावी. याची टेस्ट मस्त लागते ना. मस्त. तू खाणार आहेस? सर्वांना केलं नाही काय तो पहिला मी केलं. जेवायला बसलोय सगळे आपण. आणि तिखट डाळ, सुकट, बोंबील फ्राय केले चुलीवर. हा बोंबील भाजले. या जेवायला. काका पण जेवायला बसले. तर आता सर्व झालंय जेवण वगैरे. आणि आता पटायचं मुंबईला निघायची तयारी. आणि बघा इथे भांडी घासते. भांडी घासायला बसले. कसं वाटतंय? अंदर मी भांडी घिसना. सो अच्छा आहे घिसो. आणि आता आमची निघायची पण तयारी झाली आहे. तिकडे आपला वरती स्टॉप आहे इथे. सो आता चला निघूया. ते बघा गाडी अशी येते. सो चला. सो आता आपण निघालो आहे मुंबईला. आणि यावेळी दोघंचे मम्मी थांबली घरी. चला घरी जायची वेळ आली. आलोय. तर आता निघालोय आणि दाबोळला. आणि कॉल करते. निघायची वेळ झाली आता. सगळे येत आहेत एक जण. सीट येत आहेत एक. सो आता आपण आलो JNPTला. आणि खूप झोप आली. झोपलो आम्ही दोघं पण. झोपले.